कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय तोंडे येस मॅडम. मीटिंगला आपण वेळेत पोहोचू ना? हो मॅडम, आता निघालो तर वेळेतच पोहोचू. बरं, ही मीटिंग झाली की त्या कालच्या फाईल्स आपल्याला अपर्णा मॅडम, हॅलो, काय नाव आहे तुझं? मी दिव्या. बर, का हाक मारलीस तुम्हाला? मॅडम, आपल्याला मीटिंगला जायला उशीर होतो. काय तुमचे एकच मिनिट हा. तू कितवीत आहेस दिव्या? मी 7वीत आहे. बर, शाळा मीटिंग काय तुमचे 1-2 मिनिटं होल्ड करायला सांगा ना त्यांना. ओके. तुला शाळा आवडते? हो, खूप आवडते. बर, अगं मग मला आता हाक मारलीस आणि तू काहीच बोलत नाहीयेस. काय झालं, बोल ना. तुला काही सांगायचंय का? दिव्या, हे बघ बाळा, मी कलेक्टर आहे. तुला जर काही प्रॉब्लेम असेल तर तू मला सांगू शकतेस. हे बघ, तुला कोणी काहीच करणार नाही. तू अगदी बिनधास्त मला सांग. तुला काही अडचण आहे का? मॅडम, आमचे एक सर आहेत. ते आम्हाला मॅथ शिकवतात. हा, ते खूप मारतात आणि काय? कुठेही हात लावून. हे बघ दिव्या, काय ते मला स्पष्ट सांग. गोंजारी सर, तुमचा सगळा स्टाफ बाहेर आहे? हो मॅडम, सगळे इथेच आहेत. दिव्या, मला सांग, कोण आहे यातला? मॅडम, हे नेमकं काय चाललंय? गोंजारी सर, तुमच्या शाळेतल्या एका शिक्षकाने या मुलीचं शोषण केलं. हो मॅडम, काय बोलताय तुम्ही? या शाळेत आधी कधीच अशी तक्रार आली नाही. नाही आली नसेलही, पण आता या मुलीकडे बघा ना. तिच्याकडे बघून तुम्हाला असं वाटतंय का ती खोटं बोलत असेल? अहो मॅडम, पण ही गोष्ट कुणाच्या तरी लक्षात यायला हवी होती ना. गोंजारे सर, तुम्हाला असं वाटतंय का की चोरांनी स्वतःहून येऊन सांगायचं की मी चोरी केली आहे म्हणून? नाही, तुम्हाला जर अशी अपेक्षा असेल ना तर तो चोर तुम्हाला कधीच सापडणार नाहीये. आज तो नराधम सापडायलाच हवा. मला सांग, कोण आहे? हे बघ दिव्या, मी तुझ्या सोबत आहे. मला सांग, कोण आहे तो? ए पोरी, अगं वेळीस का तू? काही कसं बोलतेस? मी तुला काय केलंय? अहो गोंजारी सर, तुम्ही मला चांगलं ओळखता ना. मी असं करेन का? दिव्या, हेच तुझे गणिताचे शिक्षक आहेत? हो. यांनीच तुला त्रास दिलाय? हो. मॅडम, हे सर बरेच दिवस सर्व्हिस मध्ये आहेत. हो. अच्छा, मग हे तर मुलींना सतत त्रास देत आले असतील. अहो काय म्हणता मॅडम? ही मुलगी लहान आहे, तिच्यावर काय विश्वास ठेवतो तुम्ही? खबरदार, तोंडातून एक शब्द काढला तर. लाज नाही वाटत लहान मुलींना त्रास देताना? मॅडम, ही माझी मानहानी होते. मी पुन्हा सांगतो, ही मुलगी खोटं बोलते. हो का? नाही, आता काय खरं काय खोटं ते लवकरात लवकर कळेल.
आज काय ना तो सोक्ष लावूनच मी इथून जाणार. गायतोंडे, माझ्या आजच्या सगळ्या मीटिंग कॅन्सल करा. हे प्रकरण आज निकालात निघायलाच हवं. पण मॅडम, तुम्ही नक्की काय करणार आहात? काही करण्या अगोदर आपल्याला आधी पोलिसात तक्रार नोंदवावी लागेल. नाही ते करूच गायतोंडे, पण आधी या माणसाने जी चूक केली आहे ना त्याची त्याला भरपाई द्यावीच लागेल. खूप मोठा गुन्हा केलाय आणि आज जर मी इथून अशीच निघून गेले तर या मुलीचा आत्मविश्वास ढासळेल. आणि मी स्वतःला काय उत्तर देऊ? मी असं अजिबात करणार नाही. आज मी या मुलीला न्याय मिळवून देणारच. म्हणजे नेमकं काय करणार आहे तुम्ही? कळेल ना, थोड्याच वेळात कळेल तुम्हाला. काय तोंडे, शिपायाला सांगून सगळ्या मुली बाहेर बोल. येस. फाळके सर, तुम्ही असं काहीही केलं असेल तर आत्ताच कबूल करा. बिलकुल नाही. त्या मॅडम उगाच कांगावा करत आहेत. नाही नाही, मी कांगावा करत असेल कदाचित, पण या सगळ्या मुली तर खोटं बोलणार नाहीत ना. कसं आहे, तोंडाला रक्त लागलेला लांडगा रोज वेगवेगळ्या क्षणांची शिकार करत असतो. मला 100% खात्री आहे या माणसाने फक्त या एका मुलीला नाही तर बऱ्याच मुलींना त्रास दिलेला असतो. मला सांगा, तुमच्यापैकी किती मुलींना या माणसाने त्रास दिलाय? बरं ठीक आहे. दिव्या, तुझ्या मैत्रिणी असतीलच ना? हो, तिकडे. तुमची ही मैत्रीण दिव्या अशी शांत असते? नाही मॅडम, ती मागच्या आठवड्यापासूनच अशी वागायला लागली. आधी तर ती खूप छान खेळायची, बोलायची. मग तिने तुम्हाला कधी काही सांगितलं नाही? तुम्ही सगळेजणी असे शांत राहिले तर कसं होईल? तुम्ही असं शांत राहताय ना, म्हणून दवाखान्यापासून ते शैक्षणिक ठिकाणापर्यंत कुठलीही मुलगी सुरक्षित नाहीये. अशा कित्येक मुली आहेत ज्यांना रोज त्रास होतो पण ते बोलतच नाही. तुम्ही का घाबरताय बोलायला? हे तुम्ही असं शांत राहता ना, म्हणून या अशा माणसांना प्रोत्साहन मिळतंय, लक्षात असू द्या. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, अन्याय करणाऱ्यापेक्षा तो अन्याय सहन करणारा मोठा गुन्हेगार असतो. तुम्ही जर सगळ्याजणी एकत्र आलात ना तर कोणाची टाप नाहीये तुमच्या अंगाला हात लावण्याची. तुम्ही का शांत आहे? बोला ना काहीतरी. तुम्हाला कोणाला त्रास झालाय का याआधी? मला सांगा, प्लीज सांगा. बोला काहीतरी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.